राधेचे एकविरा. आता इंद्रजी उपाध्याय यांची कथा ऐकायला गेलेली मी, म्हणजे कधीच गेलेली मी, लेट जरा ब्लॉग टाकते. इंद्रजी उपाध्याय वृंदावनमधले एक प्रसिद्ध युवा आणि कथावाचक भजन गायक आहेत. खूप छान वाटतं त्यांची कथा ऐकायला. यूट्यूबला पण मी ऐकत असते. तर उल्हासनगरला होती, तर बरं काय पण करेन मी, जाईन बरं एक दिवस तरी. ते मी पोचले आणि त्यांचीच वाट बघत होती कधी म्हणजे ते येतात. खूप मस्त मन प्रसन्न झालेला तिथे जाऊन. विचक्रमे विश्वं शासनादशने उभे चयत् सोमृतस्याभयस्येषो मध्यमन्नय्यदत्यगात् महिमैषततो ब्रह्मन् पुरुषस्य दुरत्ययः पादेषु सर्वभूतानि पुंसस्थितिपदो विदुः. आणि ते आले ना, मला असं वाटतं मी वृंदावनलाच आले. म्हणजे पहिल्यांदा त्यांना मी समोरून बघितले. वृंदावनला गेले तेव्हा त्यांच्या घराच्या बाजूनेच गेलेली, पण आता त्यांना समोरून बघते. खूप एकदम भारी वाटलेलं, मन एकदम प्रसन्न झालेलं माझं. म्हणजे असं त्यांच्या यूट्यूबला आपण इंस्टाग्रामला वगैरे ऐकतो, पण असं समोरून बघण्यात फरक असतो. जो नृत्य कर रहे हैं मगन होके, वो लोग हैं जो ठाकुर जी को भागवत कथा सांगतात भगवान श्रीकृष्णाच्या लीला द्वापर युगातल्या. तर असं वाटतं की भगवान श्रीकृष्णाच्या युगात ते होते द्वापर युगात, आणि तिकडच्या आपल्या सगळ्या लीला आपल्याला आता सांगतात. म्हणजे एवढं मस्त वाटतं ना ऐकायला. कथा ऐकायला बसूनच आपलं उठण्याचं अजिबात मन करणार नाही. खूप मस्त वाटलं. आणि सगळीकडे आपल्या भारतामध्ये श्रीमद भागवत कथा प्रवचन करतात. सनातन धर्माचा ज्ञान आणि प्रेरणाचं प्रत्येक ठिकाणी पोचवतात. मस्त वाटतं. चला मग, राधे राधे.